हॅव, हॅज, हॅड, शेल हॅव, विल हॅव हे शब्द हेल्पिंग वर्ब तर आहेतच, पण ते मेन वर्ब म्हणून त्या वाक्यामध्ये काम करतात. आणि तितकंच नाही तर त्या वाक्याचा यूज करून तुम्ही कोणत्या पद्धतीने वेगवेगळी वाक्य बनवले. कालच्या क्लासमध्ये तुम्ही जास्त काही नाही पण खूप काही पद्धतीने वाक्य बनवले. ओके, जास्त काही नाही शिकलं, एकच वाक्य दिलं ते एकच वाक्य बनवू शकता. आज आहे ना खरा मिरॅकल, आज खरी जादू तुम्ही बघणार आहात. पण कालच्या क्लासमध्ये तुम्ही काय केले, तुम्ही हे ना बघले की एका शब्दाला घेऊन कसे वाक्य बनवू शकता, ही माझी गोष्ट आहे, ही त्याची गोष्ट आहे, हे कसं सांगू शकता. ओके, याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सर्व काही मी हे ना तुम्हाला समजून सांगल्या. आता याच्यानंतर मग तुम्हाला आता ग्रॅमॅटिकल पार्टने आणि स्वतःहून या वाक्याचं कन्व्हर्जन कसं करायचे, ठीक आहे, आणि सब्जेक्ट पण कसे बदलायचे आणि काय बदल होतो, हे सर्व काही गोष्टी आज मी सांगणार आहे. वेलकम एव्हरीवन टू today's class. Okay, hello everyone, I hope you are having a fantastic day. I am Navruti, your spoken English coach, and you are watching Jisdas Spoken English Academy. If you are new here, don't forget to subscribe for daily English videos. Let's dive into today's lesson. तर आजचा मोटिवेशनल कोट, मग आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे टू हॅव सेंटेन्सेस. टू हॅव सेंटेन्स म्हणजे अशी वाक्य असतात ज्या वाक्यांमध्ये हॅव हा मेन वर्ब म्हणून काम केला जातो. आता बघा, हे जे पूर्ण दिसत आहे याच्यामध्ये हॅव कुठं आहे, या ठिकाणी, राईट. आणि हा जो शब्द आहे हा हेल्पिंग वर्ब म्हणून पण काम करत असतो, पण या ठिकाणी काय आहे, मेन वर्ब म्हणून. मेन वर्ब म्हणजे कसा, तर एक एक्झाम्पल घेतलं, मी खेळतो, आय प्ले, याच्यात खेळणे याच्याच रिव्हॉल्विंग ही वाक्य आहे. मी क्रिकेट खेळतो, क्रिकेट महत्वाचं आहे की खेळणे, याच्यात खेळण्याची क्रिया होत आहे ना, हो की नाही. मग ते मेन वर्ब आहे, कोणती क्रिया होत आहे, ठीक आहे. मग मेन वर्ब म्हणजे की ती वाक्य कशाच्या रिव्हॉल्व होत असतो, मग तो असतो याच्यातला हॅव. म्हणजे 3 वाक्य आहेत, आय हॅव अ पेन, आय हॅड अ पेन, आय शॅल हॅव अ पेन. याच्यामध्ये आय हॅव पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे, याच्यात कडे आलं बघा, मी आलं का, आय म्हणजे मी, मग मी पेन आहे असं झालं का, नाही, माझ्याकडे पेन आहे, कडे आलं. मग त्याच पद्धतीने मी याचं रूपांतर होते लाकडे जवळ आत, ला लावायचं, मी ला लावलं तर मला, कडे म्हणजे माझ्याकडे, मला, माझ्याकडे, माझ्याजवळ, माझ्यात, लाकडे जवळात. या पद्धतीने तुम्ही या वाक्यांचा अर्थ काढू शकता. मग आय हॅव पेन, आय हॅड पेन, आय शॅल हॅव पेन, याचा अर्थ सांगतो, माझ्यासोबत एकदा म्हणा. आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. पुन्हा एकदा माझ्यासोबत म्हणा, आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. या पद्धतीने ही वाक्य आहेत पूर्ण. आता तुम्हाला कधीही या वाक्यांमध्ये बदल करायचा असेल तर सगळ्यात पहिले सब्जेक्ट्सकडे बघा, कारण तुम्ही 10 सब्जेक्ट्स पाठ केलेले आहेत. असे बोट करा, माझ्यासोबत एकदा म्हणा, आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. ठीक आहे, असे 10 सब्जेक्ट्स आहेत. याच्यापैकी ही, शी, इट आणि बॉय, ही, शी, इट आणि बॉय इथे दिलेले आहेत. याचा आणि या हॅव हॅजचा काय संबंध आहे, काय या दोघांचा संबंध काय आहे, तर मग बघा, हॅव आणि हॅज याच्यापैकी आखरीला यस, हे यस जो आहे ना तो कोणाचे आहे सांगा, हॅवचे आहे की हॅजचे आहे, हॅजच्या आखरीला यस आहे. तो यूज करायचा ही, शी, इट आणि बॉय सोबत. कोणता पण वर्ब घ्या, वॉज आणि वेअर कोणाच्या आखरीला यस आहे, वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, बॉय वॉज. प्ले आणि प्लेज कोणाच्या आखरीला यस आहे, प्लेज, मग ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज, बॉय प्लेज. आता मग हे हेल्पिंग वर्ब नाही तर वर्ब कधी बदलतील, ज्यावेळी ते सब्जेक्टच्या लगेच बाजूला आहेत. कधी, सब्जेक्टच्या बाजूला आहेत. ठीक आहे. आता बघा, पप्पाचा हात आणि आपला गाल, गाल कधी बदलेल, जेव्हा पप्पाच्या हाताच्या लगेच बाजूला असेल, नाही तर पप्पाच्या आपण बाजूला असेल, हो की नाही. कमी मार्क पडले, पेपर देता कुठून देता, मम्मीकडे देता, पप्पाला देऊन, हो की नाही, दुरून देत असता, नाही तर लपवतात. दुरून द्यायचं, दूर थांबायचं का, डिस्टन्स असलं पाहिजे, नाहीतर गाल बदलतो. त्याच पद्धतीने हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट्स, हे जे सब्जेक्ट्स आहेत आणि हेल्पिंग वर्ब आहेत, याच्यामध्ये जर डिस्टन्स नसेल तर हा हेल्पिंग वर्ब आहे तो बदलतो, म्हणजे हा गाल बदलतो. आणि जर याच्यात डिस्टन्स असेल, फॉर एक्झाम्पल शल हॅव, ओके, म्हणजे ही शल हॅव, ही विल हॅव, म्हणजे ही आणि हॅव याच्यामध्ये कोणता डिस्टन्स आहे का, हो, विल हा शब्द आला.
मग ते बदलणार नाही बदलणार. ठीक आहे. मग या पद्धतीने हे असतात. आता तुम्ही पहिल्या वाक्यामध्ये बघलं होतं 3 वाक्य आहेत. आय हॅव अ पेन, आय हॅड अ पेन, आय शॅल हॅव अ पेन. आय हॅव पेन मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजे की आय हॅव पेन मध्ये वर्ब आहे हॅव, ज्याचा बनत असतो हॅज. आय हॅड पेन मध्ये हॅड, ज्याचा काही बनत नाही तो एकच आहे हॅड, म्हणून सर्व सब्जेक्ट सोबत एकच येणार हॅड. ठीक आहे. म्हणजे याला पाठ करून टाकायचं. आय हॅड युअर युअर इयर्स इयर्ड इथड वियर्ड देअर्ड बॉय हॅड बॉयज हॅड. यानंतर येतो शाल. आता शाल जे आहे, शाल आणि विल, शाल विल एकत्र येत असतात. शाल यूज करायचा आय आणि वी सोबत. बाकी सर्व सब्जेक्ट, कोणताही सब्जेक्ट असतो त्याच्यासोबत यूज करायचा विल. आय आणि वी सोबत येतो शाल आणि बाकी सर्वांसोबत येतो विल. पण जर आय आणि वी सोबत यूज केला विल तर त्याचा अर्थ असतो खूपच गडबड आहे. मग जर तुम्ही ह्याने इथं बसलेले आहात आणि म्हणलं, मम्मी येऊन म्हणली अभ्यास कर, यस आय शॅल स्टडी, हो अभ्यास करतो. बाबा म्हणले अभ्यास कर, यस आय विल स्टडी, मी अभ्यास करतो. ठीक आहे. मम्मी म्हणली की हो मम्मी करतो, बाजूला ठेवायचं, अभ्यास करत बसायचं. मग पप्पा म्हणले की लगेच उठून करत बसावं लागतं, हो की नाही. मग तेव्हा विल, विल काय दाखवते तुमची किती गडबड आहे, किती लवकर करता. ठीक आहे. पण ग्रॅमॅटिकली आय आणि वी सोबत शालच आलं पाहिजे. मग बघा, मी तुम्हाला आतापर्यंत जे सांगलो तेच रूल्स आहेत. हॅव आणि हॅज आहे, हॅड सर्वांसोबत सेम आहे आणि आय आणि वी सोबत शाल यूज करतात, बाकी सगळ्यांसोबत विल. हॅव मध्ये इथे बघू शकता तुम्ही याचा हॅज बनला नाही का, कारण सब्जेक्टच्या जवळ नसतो हा. आय शल हॅव, आय आणि हॅवच्या मध्ये शल आहे, म्हणून याच प्रकारे ही विल हॅव, ही आणि हॅवच्या मध्ये विल आहे. मग हे एकदा हे 10 आहेत, हे 10 हे 10 हे 10 माझ्यासोबत एकदा म्हणा तुम्ही. स्टार्ट करा. आय हॅव, यू हॅव, you have, he has, she has, it has, we have, they have, boy has, boys have. had म्हणा आता. I had, you had, he had, she had, it had, we had, they had, boy had, boys had. आता shall have म्हणा. I shall have, you will have, he will have, she will have, it will have, we shall have, they will have, boy will have, boys will have. ठीक आहे. या पद्धतीने हे सर्व वाक्य होत असतात शब्दांसोबत. या टॉपिकला एक वेगळं नाव आहे ग्रामरमध्ये. या टॉपिकला म्हणतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. हेल्पिंग वर्ब म्हणला तरी तो वर्बच आहे ना, मग कसे वर्ब बदलतात सब्जेक्टनुसार, त्यामुळे त्यांना म्हणतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे ना तुम्हाला कोणत्या पण एका वाक्याची 140 वाक्य तयार करण्यासाठी मदत करतो. इथे सूत्र आहे 1 2 1 2 3 2 1 2 1 3. याला पाठ करण्यासाठी अशा हात करायचे आणि माझ्यासोबत म्हणा, करा म्हणा. 1 2 लय भारी, 1 2 3 लय भारी, 2 1 लय भारी, 2 1 3 लय भारी. कशा आहेत वाक्य? लय भारी. मग इथे जो सूत्र आहे ते आहे 1 2 1 2 3 2 1 2 1 3. एक म्हणजे सब्जेक्ट, 10 आहेत सब्जेक्ट. या 10 सब्जेक्टला तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, आजच पाठ करायचं आहे. कारण बघा सूत्राच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वाक्याचे 10 वाक्य बनवू शकता. पहिले 10 वाक्य सब्जेक्ट बघले तुम्ही, इथे बघा हे आहेत ना, हे सब्जेक्ट आहेत, हे 10 म्हणलेले मी. आय यू, नंतर ही शी, इट वी दे बॉय बॉय. हे जे 10 आहेत ना ते सब्जेक्ट आहेत आणि ते तुम्हाला पाठ करायचेच आहेत. वाटलं तर आता स्क्रीनशॉट काढू शकता, नाही तर तुम्हाला PDF सेंड केली नंतर पाठ करा, पण हे पाठ करा. ठीक आहे. बघा आय हॅव हे कसं दिलते. आय हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, वी हॅव, दे हॅव, बॉय हॅज, बॉईज हॅव असं दिलते पहिलं. ओके. त्याच्या पुढे फक्त अ पेन लावायचं. मग आय हॅव अ पेन, यू हॅव अ पेन, यू हॅव अ पेन. अर्थ पण तसाच बदलतो. आय हॅव पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे. यू म्हणजे तू, मग यू हॅव पेन तुझ्याकडे पेन आहे. यू म्हणजे तुम्ही, यू हॅव पेन तुमच्याकडे पेन आहे. ही म्हणजे तो, मग ही हॅज अ पेन त्याच्याकडे पेन आहे. या पद्धतीने तुम्हाला एका वाक्याचे 10 केले. असे सर्व याचे होत असतात बरं का. फक्त इथे बघू शकता तुम्ही की 2 म्हणजे आहे हेल्पिंग वर्ब. याच्यातला हेल्पिंग वर्ब म्हणले की हॅव असा म्हणतील खूप जण, पण मी तुम्हाला क्लासच्या स्टार्टिंगला म्हणलो हॅव हा याच्यातला हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब. मेन वर्ब आहे म्हणलो. या वाक्यामध्ये तो मेन वर्ब म्हणून काम करत असतो. मग हा जर मेन वर्ब म्हणून काम करतो तर इथे तुम्हाला 2 हेल्पिंग वर्ब दुसरा कोणता शब्द घ्यावा लागणार, हॅव घेता येणार नाही. मग आय हॅव नॉट अ पेन होत नाही याचं. 2च्या नंतर 3, 1 2 3 3 म्हणजे नॉट, म्हणजे
1 2 3 1 म्हणजे सब्जेक्ट आय दिलेला आहे, 2 म्हणजे हेल्पिंग वर्बच नाही, मग नॉट कुठून लिहायचं, म्हणून इथे हेल्पिंग वर्ब आपण डू आणि डज यूज करत असता. काय डू डज. आता डू आणि डज डीओ डू आणि डीओईएस डज या दोघांपैकी कशाच्या आखरीला यस आहे सांगा. डू डीओ डू आणि डज डीओईएस डज या दोघांपैकी कशाच्या आखरीला यस आहे. डजच्या डीओईएस डज. मग डजच्या जर आखरीला यस असेल तर ते कुणासोबत यूज करायचा. 10 सब्जेक्ट आहेत, आय यू ही शीट विथ बॉय बॉयज, तर मग ते यूज करायचे ही शी इट आणि बॉय सोबत, जे की तुम्हाला पहिले सांगलो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आय डू नॉट हॅव अ पेन, इथे डू नॉट हे यूज केलेलं आहे. सूत्र इथे लागू होते का. हो. 1 2 3 1 म्हणजे सब्जेक्ट आय, 2 म्हणजे हेल्प यू डू आणि 3 म्हणजे नॉट. करेक्ट आहे. सेम राहणारा भाग आहे का याच्यात कुठे तर. हो सेम राहणारा पण आहे. मग वहीवर लिहायचं असं हॅव अ पेन हॅव अ पेन हॅव अ पेन हॅव अ पेन. म्हणून हे वाक्य असे म्हणतात आय डू नॉट हॅव अ पेन, यू डू नॉट हॅव अ पेन, यू डू नॉट हॅव अ पेन, ही डज नॉट हॅव अ पेन, हॅज बनत नाही हॅवच राहतो. शी डज नॉट हॅव अ पेन, इट डज नॉट हॅव अ पेन, वी डू नॉट हॅव अ पेन, दे डू नॉट हॅव अ पेन, बॉय डज नॉट हॅव अ पेन, बॉयज डू नॉट हॅव अ पेन. ठीक आहे. त्याच्यानंतर डू आय हॅव पेन, हॅजचा यस डू ला गेला म्हणून ते डज झालेला आहे. म्हणून डू आय हॅव पेन, डू यू हॅव पेन, डू यू हॅव पेन, डज ही हॅव पेन, डज शी हॅव पेन, डज इट हॅव पेन, डू वी हॅव पेन, डू दे हॅव पेन, डज बॉय हॅव पेन, डू बॉयज हॅव पेन. डू आय नॉट हॅव पेन, माझ्याकडे पेन नाही. डू यू नॉट हॅव पेन, तुझ्याकडे पेन नाही. डू यू नॉट हॅव पेन, तुमच्याकडे पेन नाही. डज ही नॉट हॅव पेन, त्याच्याकडे पेन नाही. डज शी नॉट हॅव पेन, तिच्याकडे पेन नाही. आता बघा हे जे इथे 3 वाक्य आहेत, हे 4 वाक्य आहेत, त्याच्यातलं तिसऱ्या नंबरचं वाक्य आहे त्याच्या पुढे WH वर्ड लावायचे. किती आहेत WH वर्ड. 10. व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ फन, वेन, वेअर, व्हाय, विथम, हू हे लावायचे डू आय हॅव पेनच्या पहिले. म्हणजे व्हॉट डू आय हॅव, ऑब्जेक्ट लावायचा नाही व्हॉटला. नंतर व्हॉट टाइम डू आय हॅव पेन, हाऊ डू आय हॅव पेन, हाऊ लॉंग डू आय हॅव पेन, हाऊ ऑफन डू आय हॅव पेन, वेन डू आय हॅव पेन, वेअर डू आय हॅव पेन, व्हाय डू आय हॅव पेन, विथुम डू आय हॅव पेन, हू डू हॅव पेन. हू सोबत आय यूज करायचं नाही सब्जेक्ट, म्हणून हू डू हॅव पेन. या पद्धतीने तुम्ही एका वाक्याचे 14 वाक्य केले. आता एकाचे 40 करण्यासाठी एकाचे 10 वाक्य करा. बघा आय हॅव पेनचे 14 वाक्य कसे झाले. फॉर्म्युलाचा यूज केला. आय हॅव पेन, आय डू नॉट हॅव पेन, डू आय हॅव पेन, डू आय नॉट हॅव पेन. WH वर्ड लावले. व्हॉट डू आय हॅव पेन, व्हॉट टाइम डू आय हॅव पेन, हाऊ डू आय हॅव पेन, हाऊ लॉंग डू आय हॅव पेन, हाऊ ऑफन डू आय हॅव पेन, वेन डू आय हॅव पेन, वेअर डू आय हॅव पेन, व्हाय डू आय हॅव पेन, विथुम डू आय हॅव पेन, हू डू हॅव पेन. या 14 वाक्याची अजून 140 करण्यासाठी प्रत्येकाचे 10 वाक्य करायचे. फॉर एक्झाम्पल व्हॉट डू आय हॅव याचे 10 करायचे आहेत. व्हॉट डू यू हॅव, व्हॉट डू यू हॅव, व्हॉट डज ही हॅव, व्हॉट डज शी हॅव, व्हॉट डज इट हॅव, व्हॉट डू दे हॅव, व्हॉट डज बॉय हॅव, व्हॉट डू बॉयज हॅव. ओके. कोणतं तर राहिलं वाटते मध्ये. पण तुम्हाला सब्जेक्ट चेंज करायचे. एकाचे 10 बनतात आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून एकाचे 4. तिसऱ्या वाक्याला WH वर्ड लावून 140. बघा मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात ते स्टार्टिंगला दिलेले आहेत. सब्जेक्ट WH वर्ड 20 शब्द पाठ करा फक्त आणि फॉर्म्युल्याचा यूज करा. एका वाक्याचे 140 वाक्य तयार करतात. फक्त तुम्हाला आता सराव करायचा राहिलेला आहे. पुढल्या वाक्यासोबत माझ्यासोबत एकदा म्हणा म्हणजे ही पद्धत तुम्हाला कळून येईल. बघा सब्जेक्ट चेंज केला इथे. फक्त काय केला सब्जेक्ट आय यू इथे हे सब्जेक्ट चेंज केलं आहे. हॅव अ पेन सेमच आहे. फक्त सब्जेक्ट झाला चेंज की हॅज झालेला आहे. पण अ पेन, हॅव अ पेन, हॅज अ पेन सेम आहे सर्व वाक्यात. म्हणा माझ्यासोबत आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. यू हॅव पेन, तुझ्याकडे पेन आहे. यू हॅव पेन, तुमच्याकडे पेन आहे. ही हॅज अ पेन, त्याच्याकडे पेन आहे. शी हॅज अ पेन, तिच्याकडे पेन आहे. इट हॅज अ पेन, त्याच्याकडे पेन आहे. वी हॅव पेन, आमच्याकडे पेन आहे. दे हॅव पेन, त्याच्याकडे पेन आहे. बॉय हॅज अ पेन, मुलाकडे पेन आहे. बॉयज हॅव पेन, मुलांकडे पेन आहे. एक मिनिट. आता मग बघा इथे तुम्ही काय केलं चेंज, सब्जेक्ट चेंज केला. ओके. सब्जेक्ट चेंज केला आणि एका वाक्याचे किती बनवले, एका वाक्याचे 10 वाक्य बनवले. त्याच्यानंतर जे सूत्र आहे 1 2 1 2 3 2 1 आणि 2 1 3 याचा यूज करून एकाचे 4 वाक्य झाले. 4चे 40 होतात. हो की नाही. नंतर WH वर्ड तिसऱ्या वाक्याला लावल्यानंतर 100. मग 100 आणि 40 140. मग हे तुम्हाला कधी कळणार, ज्यावेळी तुम्ही 40 वाक्य लिहिणार. 40 वाक्य लिहिल्यानंतर 20 वाक्याच्या नंतर 21 वाक्यापासून ते 34 वाक्यांपर्यंतचे बघा तुम्ही. ओके. 21 ते 34 वाक्य ते आहेत एकूण 14 वाक्य. ते हेच आहेत, हीच पद्धत आहे वापरलेली.
ते वाक्य एकदा 40 वाक्य पाठ करा तुम्ही, म्हणजे की तुम्हाला ही पद्धत कळून येणार. नंतर बाकीच्या या वाक्यांमध्ये तुम्हाला लगेच समजून येणार. आता काय होतंय माहिती आहे का, तुम्हाला ती पद्धतच पाठ नाही, जे बेस असतो तो पाठ नाही, त्याच्यामुळे हे समजून घेण्यासाठी अडचण येत आहे. एकदा तुम्हाला तो बेस ओके, नाहीतर ते जो बॅकग्राऊंड आहे ते ठीक आहे, ते सर्व काही गोष्टी जर एकदा पाठ झाले ठीक आहे, बेसिक सेंटेन्सेस एकदा पाठ झाले की मग तुम्हाला आहे ना काही अडचण येणार नाही. तर मग आजचे रायमिंग वर्ड्स पीडीएफ सेंड करतो, चिंता करू नका. तर मग माझे क्लासेस असतात ते 3 महिन्याचे क्लासेस असतात, त्याची फीस आहे 3000 रुपये. तुमचा कोणता मित्र मैत्रीण नातेवाईक त्यांना जर क्लासेस करायचे असतील तर माझा खाली नंबर दिलेला आहे 94238723. सिद्धार्थ सरांचा नंबर आहे आणि 94238724 हा माझा नंबर आहे. ठीक आहे, या क्लासमध्ये मी तुम्हाला हाताच्या 10 बोटावर इंग्रजीचे 10,000 वाक्य कसे बोलायचे ती पद्धत, अनोखी पद्धत सांगतो. जर कोणता तुमचा मित्र असेल आणि त्याला इंग्रजी शिकायचं म्हणजे नक्की काय करायचं ओके, हे जर प्रश्न असतील ते तुमच्या मित्राचे, इंग्रजी शिकायचं म्हणजे नक्की काय करायचं, तुम्हाला इंग्रजी कळते पण बोलता येत नाही, तुम्हाला इंग्रजी बोलायचं असते पण शब्द उच्चारता येत नाही ओके, जसे आता मागे शब्द दिले होते, शब्द पाठ करता पण लक्षात राहत नाहीत. आता शब्द पाठ करायचे पण लक्षात राहत नाहीत, काय करायचं, मागले शब्द पाठ करायचे. आता एक स्लाइड पहिले ते शब्द पाठ केले की तुम्हाला आहे ना शब्दाची स्पेलिंग पाठ करायची गरज नाही, एक शब्द आठवला की सर्व शब्द आठवत राहतात. ठीक आहे, या पद्धतीने पॅरेंट्स मीटिंग मध्ये तुम्ही गेले पालक, त्याच्यानंतर मग तिथे बोलायचं आहे पण बोलता येत नाही का, कारण बाकीची इंग्रजीतून बोलत आहेत ओके, इंग्लिश मीडियम मध्ये असेल तिथे इंग्रजीतून बोलत असतात, आपल्याला बोलायला जर असं बरोबर वाटत नाही, तिकडून इंग्रजीतून प्रश्न विचारला कोणत्याही शाळेमधून तर मग इथून उत्तर देताना आहे ना जर असं बरोबर वाटत नाही. ठीक आहे, लाज वाटते का, कारण कसं असते माहिती आहे का, मला कोणी हिंदीतून बोललं तर मी त्याला हिंदीतून बोलणार, मराठीतून बोललं तर मराठीतून बोलणार, तेलुगूतून बोललं तर मला कळत नाही म्हणणार, हो की नाही. मग ते तसंच असते, ज्या भाषेतून बोललं त्या भाषेतून आपण बोलत असतात. म्हणून इंग्रजीतून बोललं तर मग इंग्रजीतून उत्तर द्यायचं असं आपल्याला वाटत असते, पण जमत नसेल तर मग ते तेलुगू म्हणले तर येत नाही म्हणता, कारण तितकं काही हृदयाला काही वाटत नाही. पण इंग्रजी म्हणली तर मग कॉन्फिडन्स जो असतो आपला तो कमी होतो. कॉन्फिडन्स वाढवायचा ते इंग्रजी आली पाहिजे. बिझनेस जर वाढत नसेल तर बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे, कारण आपल्याला मराठी आली तर महाराष्ट्र आपला स्कोप होत असतो, हिंदी आली तर भारत होत असतो आणि इंग्लिश आली तर ग्लोबल होता आपण. इफ यू वॉन्ट टू बिकम अ ग्लोबल पर्सन यू मस्ट नीड टू लर्न इंग्लिश. तर मग तुम्हाला इंग्रजी बोलायचीच असेल आज जॉईन करा चिस्ता स्पोकन इंग्लिश अकॅडमी. क्लासेसबद्दल माहिती द्या तुम्ही सर्वांना, जे पण तुमचा मित्र असेल त्यांना जरी इंग्रजी बोलायची नाही म्हणला तर त्याला म्हणा इंग्रजी बोल, न्यायमूर्ती सरांचा क्लास आहे आजच लाव. ठीक आहे, चला आता मग त्याच वाक्याला तुम्ही निगेटिव्ह मध्ये केल्यानंतरही 10 करताना बघा. इथे चांगलं होतो, डज आहे पण हॅव इथे चेंज होत नाही ओके, हॅवच राहतो. डू आणि डज, डजच्या आखरीला यस आहे, डजची स्पेलिंग DOES डज आहे. आय डू नॉट हॅव पेन, माझ्याकडे पेन नाही. यू डू नॉट हॅव पेन, तुझ्याकडे पेन नाही. यू डू नॉट हॅव पेन, तुमच्याकडे पेन नाही. ही डज नॉट हॅव पेन, त्याच्याकडे पेन नाही. शी डज नॉट हॅव पेन, तिच्याकडे पेन नाही. इथं मीच माझ्याकडे झालं, मग तू पेन नाही असं होत नाही, तुझ्याकडे पेन नाही, इथे कडे लागत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग जर तुम्ही ते क्वेश्चन तयार केला तरी सेम टू सेमच राहत असतो बघा हे भाग. ठीक आहे, बघा इथे डूचं डज झालेलं आहे, ही डज डू आहे आणि ही डज ही डज शी डज इट झालेला आहे, पण आय हा जो आयच्या नंतरचा हा हॅव जो सब्जेक्ट आहे हेल्पिंग वर्ब आहे तो कधी बदलला का नाही, सर्वांसोबत हॅवच आहे का, कारण डज यूज केलेला आहे, डू यूज केला आहे, म्हणून डू डज असला की हॅव बदलत नाही. याचे 10 वाक्य तुम्हाला म्हणावं लागतील, म्हणल्याशिवाय तुम्हाला ते पाठांतर होत नाही आणि पाठांतर झाल्याशिवाय बोलता येत नाही. बोलायचं असेल तर पाठ करावं लागणार. ठीक आहे, समजून घेता येते, ही शी इट आणि बॉय सोबत डज येते, बाकी सगळ्यांसोबत डू येते, एक्झाम मध्ये कामाला असते. एक्झाम मध्ये तुम्हाला मिनिट तर मिळतो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, बोलताना तुम्हाला मायक्रोसेकंद पण मिळत नाही. कोणी प्रश्न विचारला की लगेच उत्तर द्यायचं असते, कारण ती आपली स्टाईल बनली पाहिजे, हो की नाही. कोणी बोलायला आलं की आपण डायरेक्ट बोलायला लागत असता, प्रश्नाबद्दल प्रश्न विचारला की त्याच्यावर खूप विचार करून उत्तर देता का नाही, डायरेक्ट ते विचार दुसऱ्या उत्तराचा असते. बोलणे वाक्य कसे बनवणे त्याच्याबद्दल विचार नसते. ठीक आहे, मग इंग्रजीमध्ये काय होत आहे, तुम्ही ते उत्तराबद्दल उत्तर काय द्यायचं ते तर सोडून टाका, वाक्य बनवायचं कसं त्याचाच विचारामध्ये वेळ जात आहे, तसं झालं नाही पाहिजे. त्यासाठी मग तुम्हाला पाठ करावं लागणार. ठीक आहे, सो पाठ करणार असाल तर जर असं ब्रेन फास्ट झाला पाहिजे, त्यासाठी एक रिडल विचार. आता नॉट मध्ये पण त्याच पद्धतीने आहे, फक्त सूत्र बघा 2 1 3 1 2 1 2 3 2 1 2 1 3. 2 म्हणजे हेल्प यू डू, 1 म्हणजे सब्जेक्ट आय आणि 3 म्हणजे नॉट. सूत्राचं पालन प्रत्येक ठिकाणी होते आणि हॅव पेन सर्वांमध्ये सेम आहे, हॅव पेन सर्वांमध्ये सेम आहे. मग बघा डू आय नॉट, डू यू नॉट, डज ही नॉट, डज शी नॉट. डू डज कसा यूज करायचा, हॅव चेंज होत नाही, त्या गोष्टीकडे एकदा ध्यान द्या, तुम्हाला हे वाक्य पाठवते.
आणि माझ्याकडे याचं तूचं काय म्हणते तुझ्याकडे, तुम्हीचं तुमच्याकडे, तोचं त्याच्याकडे. मग हे जर तुम्हाला कळालं असेल तर या वाक्य जे दिले तुम्हाला स्क्रीनवर, आय हॅड अ पेन, आय डिड नॉट हॅव अ पेन, डिड आय हॅव पेन, डिड आय नॉट हॅव पेन, आय शॅल हॅव पेन, आय शॅल नॉट हॅव पेन, शॅल आय हॅव पेन, शॅल आय नॉट हॅव पेन, याची तुम्ही 40 वाक्य लिहा. याचे 40 वाक्य, याचे 40 वाक्य. सर तुम्ही याचे मला हेल्पिंग वर्ब समजून सांगलेच नाही. अरे काय म्हणता तुम्ही, क्लासच्या स्टार्टिंगलाच सांगलो ना, आय हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, वी हॅड, दे हॅड, बॉय हॅड, बॉयज हॅड. ओके, आता आय शॅल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, वी शॅल हॅव, दे विल हॅव, बॉय विल हॅव, बॉयज विल हॅव. कसे 10 सब्जेक्ट सोबत यूज करायचे ते तर मी पहिलेच सांगलो. डीड बद्दल म्हणत आहात तर डीडचं पण बघा, आय डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, वी डिड, दे डिड, बॉय डिड, बॉयज डिड. डिड सर्वांसोबत सेमच असतो, हॅड सारखा, हा बदलत नाही. ठीक आहे. हॅव सब्जेक्टच्या जवळ नाही म्हणजे बदलणार नाही. म्हणजे आय डिड नॉट हॅव अ पेन, यू डिड नॉट हॅव अ पेन, यू डिड नॉट हॅव अ पेन, ही डिड नॉट हॅव अ पेनच येणार. ठीक आहे, कळालं का? मग हे 40 वाक्य लिहून दाखवा. मिस्टेक झाली तर मी आहे ना सांगण्यासाठी. बघा तुम्हाला काय आहे माहिती आहे का, हे जे सर्व वाक्य आहेत, आता इथे 110 वाक्य दिलेले आहेत या स्क्रीनवर, हे एकूण म्हणतात 9640. आणि याच्या मागचा जो भाग आहे इथे उरलेले वाक्य आहेत, एकूण 200 वाक्य असतात. या 200 वाक्यांना मोजून, या 200 वाक्यांना मिळून नंतर मोजा, त्याचे बनतात 10,000 वाक्य. आपले सुरू आहेत टू हॅव सेंटेन्सेस, इथले हे सर्व टू हॅव सेंटेन्सेस. हे संपल्यानंतर अखेरचे 20 वाक्य होतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आहे ना पुन्हा हा भाग शिकवतो मी. एकदा 10,000 वाक्य बोलता आले तुम्हाला की इंग्रजी बोलता येणार. मग आजच्या जो कन्व्हर्सेशन आहे त्याचं टायटल आहे आस्किंग फॉर डायरेक्शन्स. छोटं कन्व्हर्सेशन आहे. कन्व्हर्सेशन झाल्यानंतर डिक्शनरीचे शब्द असतात 331 ते 340 याच्यामधले आहेत. एक सिद्धार्थ सरांची डिक्शनरी आहे 4000 शब्दाची, त्याचं टायटल आहे गटवार डिक्शनरी म्हणून. त्या डिक्शनरीमध्ये 331 ते 340 वरचे शब्द आहेत, मेस, नटमेग ते सिनेमांपर्यंत. मग तुम्हाला हे चूक करायची नसेल तर माझे 2 चॅनल आहेत. एक आहे न्यायमूर्ती सर म्हणून, ठीक आहे, इथे बघू शकता, आणि दुसरं आहे जिस्तास स्पोकन इंग्लिश अकॅडमी. या दोन्ही चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला आताच मी सांगलो बघा, तुम्हाला हे वहीवर येते काय लिहिलेलं आहे, सर्व काही गोष्टी बघायच्या असतील, कॅमेरासाठी जरा पैसे लागतात. ओके, सबस्क्राईब करा. याच्याने मला मदत होत राहणार आणि तुम्हाला पण मदत होणार. ओके, सो सी इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. एक मिनिट ध्यान होतं. सी इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.